प्रस्तावना. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची आजवर शेकडो पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. परंतु अलीकडे श्री जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते की त्यांनी नव्या पिढीला एका वेगळ्या भाषेत बाबासाहेब समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या युगातील नव्या पिढीला शून्यातून सुरुवात करून युग आणि जग बदलणारे प्रेरणादायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत प्रभावी शब्दात सांगणारे हे पुस्तक आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित असणारे व्यक्तिमत्व नाही. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव कार्य ध्यानात घेतले की ते आधुनिक भारताचे एक महत्त्वाचे निर्माते होते, हे या पुस्तकातून दाखवून देण्याचे काम श्री ओहोळ यांनी यशस्वीपणे केले आहे. पुस्तकाची जी मांडणी आहे, मोटिवेशनल बाबासाहेब, अशा रीतीने बाबासाहेब सध्याच्या पिढीसमोर उभे करणे हा या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे. साताऱ्यात वर्गाबाहेर बसून शिकणारा एक अस्पृश्य विद्यार्थी ते कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वोत्तम विद्यार्थी, ही श्री ओहोळ यांनी केलेली मांडणी निश्चितच विद्यार्थी व समाजासाठी प्रेरणादायी आहे. उगवत्या सूर्याच्या देशात प्रज्ञासूर्य हे जपानमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे वर्णन हृदयाला भिडणारे आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंग अगदी आपल्यासमोर घडत आहेत इतक्या प्रभावीपणे श्री ओहोळ यांनी मांडले आहेत. या पुस्तकातील सर्व प्रकरणात एक समान धागा आहे, तो म्हणजे मोटिवेशनल आंबेडकर. ओहोळ यांची लेखनाची शैली वाचकांना नक्कीच खिळवून ठेवणारी आहे. हे पुस्तक वाचताना त्यातील अनेक प्रसंगातून बाणीदार बाबासाहेब, लढाऊ बाबासाहेब, प्रेमळ बाबासाहेब, बुद्धिमान बाबासाहेब, मुत्सद्दी बाबासाहेब, राजकीय धुरंधर बाबासाहेब अशी बाबासाहेबांची अनेक रूपे वाचकांच्या नजरेसमोर उभी राहतात. हे पुस्तक नव्या पिढीला, तरुणाईला नक्कीच आवडेल, त्यांच्या मनाला भावेल आणि त्यांच्यात लढण्याची, अभ्यासाची जिद्द निर्माण करेल. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपला नवा मोटिवेशनल आयडॉल म्हणून सापडतील याची मला खात्री आहे. हे पुस्तक वाचून वाचकांचं जग नक्कीच बदलेल व त्यांना बाबासाहेबांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन प्राप्त होईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही. श्री जगदीश ओहोळ यांचे प्रस्तुत पुस्तक हे बाबासाहेबांवरील आजवरच्या पुस्तकांमध्ये एक महत्त्वाची भर आहे. त्यांच्या रूपाने मराठी साहित्यसृष्टीला एक चांगला व प्रभावी लेख